सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी यशाचा असणार आहे, परंतु त्यामध्ये अडचणी देखील येणार आहेत. तुम्ही कोणतेही काम करत असाल तर विचारपूर्वक करा. आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. मुलांच्या भविष्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये तुम्ही मोठ्यांचा सल्ला घ्या. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय संदर्भामध्ये एक चांगली बातमी तुम्हाला मिळेल. जमीन खरेदी करायची असेल तर तुम्ही कागदपत्र तपासून घ्या. तुम्हाला पैसे मिळायला थोडा विलंब होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामामध्ये अडचणी येतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीनं तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढरं चंदन लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्यासाठी चढ उतारांचा राहील. दिवसभर तुम्ही गोंधळलेले राहाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कामामध्ये तुमचं मन थोडं चिंताग्रस्त राहील. हरवलेली वस्तू सापडल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज मित्राच्या मदतीनं तुम्ही पुढे याल. तुमच्या दिनचर्येमध्ये तुम्हाला बदल करावे लागतील. कोणतंही नवीन काम केल्यानं त्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. काही काळानंतर तुमची सर्व कामंही पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांच्या कार्यक्रमामध्ये काही अडचणी येऊ शकतात. मुलांच्या कामामध्ये त्यांची प्रगती होईल. आज नशीब 78% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुमचा गोंधळ उडेल. कोणतंही काम हाती घेतल्यानं तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. तुमचं उत्पन्न वाढल्यानं खर्चामध्ये वाढ होईल. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील. बिघडलेले क्षण चांगले करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणं संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज सर्जनशील कार्य करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमची प्रतिभा चांगली होईल. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तयार होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायासाठी कोणताही निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर तो विचारपूर्वक घ्या. आज तुम्हाला सहकारी तुमच्या कामामध्ये मदत करतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये कुटुंबासोबत चर्चा कराल. जोडीदारासोबत तुमचा दिवस चांगला जाईल. भूतकाळामध्ये केलेल्या कामाचा सन्मान होईल. लव्ह लाईफमध्ये तडजोड तुम्हाला करावी लागेल. नोकरीशी संबंधित लोक आज काम वेळेवरती पूर्ण करतील. तुमचे अधिकारी तुमची प्रशंसा करतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडावरती दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं सामाजिक वर्तुळ वाढीस लागेल. समाजाच्या कल्याणासाठी काही काम जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला आज मानसिक शांतता मिळेल. तुमच्या मित्रांची संख्या वाढणार आहे. तुम्हाला पालकांची सेवा करण्याची आज संधी मिळेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळेल. ऑफिसमध्ये कामाचं वातावरण चांगलं राहणार नाही. सहकाऱ्यांसोबत काही मुद्द्यांवरती तुमचे वाद होऊ शकतात. आज तुमचं जीवन हे आनंदी राहणार आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज घरी वातावरण गंभीर राहील, त्यामुळे तुमचं मन हे चिंतेमध्ये सापडेल. इच्छुकांना लग्नाचे प्रस्ताव येतील. विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता तपासण्याची संधी मिळेल. वडिलांशी तुमचे वाद होऊ शकतात. व्यवसायामध्ये काम कमी परंतु आर्थिक लाभ जास्त होण्याची शक्यता आहे. पैसे वेळेवर मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदारासोबत तुम्ही फिरायला जाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मेहनतीचं फळ हे तुम्हाला मिळणार नाही, परंतु तुम्हाला कठोर परिश्रम मात्र करत राहावं लागेल. व्यवसायाच्या संदर्भामध्ये काही प्रवास हा तुम्हाला करावा लागू शकतो. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही वडिलांचा सल्ला घ्या. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की जर आज तुम्ही कार्यालयातील सर्व समस्यांना सामोरं जाणार असाल तर थोडं सावध राहा. प्रेम जीवनामध्ये तुमचा आजचा दिवस चांगला राहील. विवेक बुद्धीनं तुमच्या व्यवसायामध्ये नाविन्य आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना त्यांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोठ्या लोकांच्या आशीर्वादाची आवश्यकता पडेल. अपूर्ण असलेलं काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये डील फायनल करावी लागेल. कोणत्याही प्रकारचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. खर्चावरती नियंत्रण ठेवण्यामध्ये तुम्हाला अडचणी येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमच्या समस्या वाढू लागतील. मार्गदर्शनाचा लोकांना फायदा होईल. तुमचं सामाजिक वर्तुळ हे वाढीस लागेल. आई वडिलांच्या सेवेमध्ये तुम्ही आजची रात्र घालवाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो ती म्हणजे जर तुम्ही अजूनही तुमच्या गुंतवणुकीचा श्री गणेशा केलेला नसेल तर मग आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या गुंतवणुकीचा श्री गणेशा सुरू करू शकता आणि तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन करू शकता. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.